2024ची रणधुमाळी जोरावर चालू आहे. आज महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील जे अर्ज करण्याची शेवटची मुदत होती, आज 3 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. शिवसेनेने आपले 18 ते 19 उमेदवार जाहीर केलेले आहेत. पण उमेदवार जाहीर करताना शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले, पण त्याचा फटका काँग्रेसला बसतोय का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत. तत्पूर्वी मी सतीश जगताप यूथ इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे. यूथ इंडिया यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब व लाईक व कमेंट शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला राजकीय घडामोडीची सर्वात प्रथम बातमी मिळेल. तर चला तो व्हिडिओकडे बोलूया. सुरुवातीला सकाळी ठाकरे गटाकडनं आपली इलेक्शनची उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्या जाहीर झाल्यानंतर 18 उमेदवार जाहीर झाले व माध्यमांमधून काँग्रेसकडनं एक बंडखोरीचं वातावरण तयार झालं. कारण सांगलीमधून पण काँग्रेसची त्या जागेवर दावा होता. उद्धव ठाकरेंची जागा डिक्लेअर करून टाकली. मुंबईमध्ये पण काँग्रेसच्या ज्या जागा होत्या त्या पण मुंबईमधून शिवसेनेने जाहीर केलेल्या आहे. त्यामध्ये एक संजय निरुपम मुंबईमध्ये खूप नाराज दिसले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी सरळ माध्यमातून मांडलेली आहे. त्यांनी एवढं पण बोललेलं आहे की जो उमेदवार दिलेला आहे त्याच्यावर ईडीची कारवाई होते की ज्यांनी कोविडमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. या माध्यमातून जी टीका संजय निरुपम यांनी केलेली आहे, त्यातून असं दिसायला मार्ग होतो आहे की काँग्रेसला बंडखोरीचा फटका बसेल का. ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले, त्याचा काँग्रेसला बंडखोरीचा फटका बसेल का. कारण संजय निरुपम यांनी खूप स्फोटक अशी पत्रकार परिषद घेतली की मी माझे निर्णय घ्यायला आता मोकळं झालेलो आहे, माझ्यावर कोणतंही बंधन नाही आहे. तत्पूर्वी काँग्रेसने याचा विचार करावा की आपल्यावर जे बंधनं लादले जात आहे त्याचा आपण विचार करावा व पुढील जो निर्णय घेणार आहे त्याच्यामध्ये आपण बळी पडू नये. शिवसेनेच्या खूप बळी पडलेलो आहे काँग्रेस, असं संजय निरुपम यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे. एवढं बोलताना ते एवढं पण बोलले की शिवसेनामध्ये त्यांचा जनाधार एवढा नाही आहे की त्यांच्या पक्षाची पण विभागणी झालेली आहे, याचा पण विचार करावा असं संजय निरुपम यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडलेलं आहे. व सांगलीमध्ये जे विश्वजित कदम ते पण या सांगलीमध्ये खूप नाराज दिसत आहे की सांगलीमध्ये त्यांना उमेदवारी भेटावी म्हणून, परंतु ठाकरे गटाकडनं एक वर्चस्व दाखवले गेलं आहे व काँग्रेस ठाकरे गटाच्या वर्चस्वाला दबली गेली का, अशी भूमिका सुद्धा दोन्ही उमेदवार हे मांडताना दिसत आहे. तर या ठाकरे गटाच्या ज्या उमेदवारी जाहीर झाल्या आहेत तर याचा फटका काँग्रेसला बसतोय का व काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी उफाळून येईल का. आपल्याला काय वाटतं, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपलं स्पष्टीकरण द्यावं व चॅनलला लाईक व सबस्क्राईब शेअर कमेंट जरूर करावं. धन्यवाद.